गुरुजी, सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या, तू सांग बरं. बंड्या, मला कविता आवडते. गुरुजी, वा वा, कोणती कविता आवडते? बंड्या, ती तिसऱ्या बाकावर बसली ना ती. शिक्षक, जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली, मी त्या व्यक्तीला थांबविले, तर मी कोणत्या भावनेचं दर्शन घडवतो आहे? बंड्या, बंधुप्रेम. गुरुजी, काळ किती प्रकारचे असतात? पक्या, 3 प्रकारचे: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. गुरुजी, अरे वा, एक उदाहरण दे भाऊ. पक्या, काल मी तुमच्या मुलीला पाहिलं, आज प्रेम झालं, उद्या पळवून नेईल. शिक्षक, बादशाह अकबरने कुठपर्यंत राज्य केले? पिंटू, पान नंबर 17 ते 42. शिक्षक, झंप्या, तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस? झंप्या, कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चालले. बाई, काय रे गण्या, होमवर्क नाही केलास? गण्या, काल रविवार होता ना, होमवर्क आठवलाच नाही. बाई, फेसबुकवर ऑनलाईन व्हायला बरा टाईम मिळाला तुला. गण्या, मनातल्या मनात, च्या आईला काल चुकून हिच्या फोटोला लाईक केलेलं दिसतंय. शिक्षकाने विद्यार्थ्यांना 4 पानी निबंध लिहायला सांगितला. विषय होता आळस म्हणजे काय. एका विद्यार्थ्याने 4ही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त 3च शब्द लिहिले. यालाच म्हणतात आळस. गणिताचे सर, 1000 किलो म्हणजे 1 टन, तर सांगा. बंटी, 3000 किलो म्हणजे किती टन? बंटी, सोपं आहे की सर, टन टन टन. सांगा पाहू, सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंजू, झेब्रा. सर, असं का बरं? मंजू, कारण तो ब्लॅक व्हाईट असतो ना. शिक्षक गण्याला, शिक्षक, 10 नारळापैकी 7 नारळ नासले, तर किती नारळ शिल्लक राहिले? गण्या, 10. शिक्षक, ते कसे? गण्या, नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील ना, त्यांचा काय फणस होतील का?